तो कर्ण होता ना, कर्ण महाभारतात अंग देशाचा राजा आहे. एक न्हावी त्याची दाढी करत होता. अंगाला तेल लावणं वगैरे सगळं चालू होतं, दाढी करणं चालू होतं. आता कर्ण हा अंग देशाचा राजा आहे. राजाच्या दाढी करता ठेवलेलं पाणी काही प्लास्टिकच्या वाटीत नक्की नसेल, सोन्याची वाटी ठेवलेली, त्याच्यामध्ये दाढीचं पाणी, तेल असं ठेवलेलं. हे चालू असताना एक याचक कर्णाकडे आला आणि कर्णाला त्यांनी प्रार्थना केली की तुमचं नाव ऐकून आलोय, काही दान हवंय. कर्णाने इकडं तिकडं बघितलं, डाव्या हाताला ती सोन्याची वाटी होती पाणी भरलेली, त्यांनी ती वाटी उचलली, पाणी टाकून दिलं आणि डाव्या हातानेच त्याला दिली. तो म्हणाला, अहो डाव्या हाताने काय, मी फक्त आलो एवढं सांगतोय, तुमची दाढी चालू आहे, अजून तुमचं स्नान व्हावं लागेल, तुम्ही स्नान करा, तुमचं काय अन्नी उरकायचं ते उरका, दरबारात या आणि मग मला दान द्या. आणि दान देता ते देता डाव्या हाताने देता, निदान उजव्या हाताने तरी दान द्या. कर्णाने त्याला सांगितलं, बाबा माझी डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत माझी बुद्धी बदलली तर काय करू. माणसाची बुद्धी कधी बदलू शकते, काही सांगता येत नाही. हे असं चलाही प्राणीनाम मतीही, हे जर असं होत असेल रामा, तर माझी शेवटची इच्छा आहे की तू राज्यावर बसलेलं मला बघायचंय. तिकडे भरताला पाठवून अश्वमेधाचा त्या अश्वपतीची समस्या ही दशरथाने थोडी शिथिल केली आणि रामाला भरताचं स्मरण होईल आणि तो त्याला बोलवून घेईपर्यंत थांबेल, या समस्येकरता दशरथाने आपला ही भूमिका रामचंद्र प्रभूंसमोर ठेवली आहे की जेणेकरून उद्याच्या उद्या राज्याभिषेक झाला पाहिजे असं वाटावं. रामचंद्र प्रभूंना काही बोलता आलं नाही, गप्प बसले. अयोध्येमध्ये सगळं कळालं, रामाला उद्या अभिषेक होणार, उद्या अभिषेक होणार. अयोध्या सगळी आनंदात आहे. वसिष्ठ आलेत, रामाला अभिषेक करायचा तर त्याच्या आधी त्याला काही उपासना दिली पाहिजे, व्रत दिलं पाहिजे. अभिषेक होईपर्यंत त्याने गादीवर झोपू नये, त्याने पादत्राण घालू नये, त्याने डोक्यावर किरीट धारण करू नये, त्यांनी काही व्रत पाळावीत. म्हणून सीतेला आणि रामाला वसिष्ठांनी काही उपासना व्रत दिलेली आहेत, त्या व्रताचं पालन करावं, अमुक तमुक करावं अशी अपेक्षा आहे. रामचंद्र प्रभूंनी त्या व्रताला आरंभही केलेला आहे. अयोध्यावासियांना आनंद आहे. सगळीकडे अयोध्या अशी नटलेली आहे. आधीच अयोध्या उत्सव प्रिय आहे, त्याच्यात रामाला अभिषेक म्हणजे सगळ्यात मोठा उत्सव आहे. सगळी अयोध्या नटलेली आहे, शृंगारलेली आहे. सगळे अयोध्या जन अत्यंत आनंदित आहेत, सगळे नटलेले आहेत, सगळे सजलेले आहेत, सिद्ध झालेले आहेत. आणि अयोध्येमध्ये सगळे असे चौका चौकामध्ये जमवून रामचंद्र प्रभूंच्या विषयी आनंद व्यक्त करतायत, त्यांच्या गुणांचे गोडवे गातायत. आणि या अयोध्यावासियांना असं वाटलं की योग्य वेळेला दशरथांनी रामाला राज्यावर बसवलंय आणि हा राम आता आम्हाला राजा म्हणून मिळणार आहे. आणि हे दशरथाचा निर्णय असेल तर दशरथाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करावी, या उद्देशाने अयोध्याचे सगळे प्रजाजन दशरथाच्या राजवाड्याकडे निघालेले. दशरथाच्या राजवाड्याखाली मग येताना वाद्य वगैरे वाजत वाजत आलेली आहेत, कारण मंगलवाद्य चालूच आहेत अयोध्येमध्ये. रामचंद्र प्रभूंच्या राजवाड्याच्या समोर हे सगळे प्रजाजन जमलेत, कृतज्ञता व्यक्त करण्याकरता, धन्यवाद देण्याकरता दशरथाला. आणि एवढी गडबड काय चालू आहे, इकडं कैकईला याची काही खबरबात नाहीये, काही कळत नाहीये. कारण आता दशरथ सांगणार आहेत, कैकईला माहित नाही, आणि कैकईला माहित नाही म्हणून मंथरेलाही माहित नाही. कारण मालकिणीला कळेल तर तिच्या दासीपर्यंत येईल ना, काही नाही. काय वाद्य वाजतायत, काय एवढा गडबड चालू आहे आपल्या राजवाड्याच्या बाहेर, हे बघण्याकरता कैकई गच्चीवर गेलेली आहे. आणि कैकई ज्या वेळेला गच्चीवर गेलेली आहे, हे सगळं बघण्याकरता किती लोक जमलेत, कशी वाद्य वाजतायत, लोक कसे आनंदाने बेभान झालेले आहेत, नाचतात कसे, फुलांची उधळण कशी करतात, एकमेकांना शुभेच्छा कशा देतात, हे बघण्याकरता कैकईचीच नव्हे तर सुमित्रा, कौसल्येच्या दासी सुद्धा सगळ्या गच्चीवर जमा झाल्या आहेत वरून बघण्याकरता की काय आनंद चालू आहे. याच्यातल्या कौसल्येच्या दासीला माहितीये की हे कशा करताय, कारण कौसल्येला माहिती आहे. पण कैकईच्या दासीला, मंथरेला हे माहित नाहीये, कारण कैकईला माहित नाहीये.
आणि ज्या वेळेला ती कैकेयी वर गच्चीवर बघण्याकरता गेलेली आहे, त्यावेळेला स्वर्गातले देव चिंतातूर झालेले. स्वर्गातले देव म्हणताय, अरे या रामाला अभिषेक होतोय, हे इथंच बसतील आणि मग त्या रावणाला मारणार कोण? याने त्याला मारण्याकरता यांनी मारण्याकरता अवतार घ्यावा, याच्याकरता आपण ब्रह्मदेवाकडे गेलो होतो. ब्रह्मदेवानी ही सगळी योजना घडवून आणली. त्यांचा हेतू या पृथ्वीवरचं सगळं पाप निवृत्त करणं, निष्कंटक पृथ्वी करणं, हा अवताराचा हेतू आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंतांनी 4थ्या अध्यायामध्ये गीतेत सांगितलं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय. हे 3 हेतू दिलेले आहेत असं मानलं जातं, असं आपल्याला वाटतं. टीकाकारांनी याचा विचार करताना असं सांगितलंय की 3 हेतू नाहीत, हेतू एकच आहे. धर्मरक्षण करणं आणि धर्माची संस्थापना करणं हा भगवत अवताराचा एकमेव हेतू असतो. मग धर्मसंस्थापना करणं म्हणजे काय? धर्मसंस्थापना करणं म्हणजे दुष्टांचा नाश करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं, हीच धर्मसंस्थापना असते. त्यामुळे परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम हे धर्मसंस्थापनेचे अंग आहेत. मूळ उद्देश एकच आहे, धर्मसंस्थापना करणे. काही टीकाकारांचं म्हणणं असं आहे, काही टीकाकारांचं म्हणणं हे तू घ्या, काही नाही ठीक आहे, काहीतरी काही जणांचं म्हणणं असं आहे की 3 स्वतंत्र हेतू घ्या. काही टीकाकारांचं म्हणणं एकच हेतू आहे. काही जणांचं म्हणणं 2 हेतू घ्या. परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम हे 2 हेतू घ्या. हे 2 हेतू सिद्ध झाले की धर्मसंस्थापना आपोआप होईल. त्यामुळे तुकोबारायांनी भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी असं म्हटलंय. कशा करता भगवान अवताराला येतात? दुष्टांचं निर्दलन करण्याकरता आणि सज्जनांचं रक्षण करण्याकरता येतात. मग रामचंद्र प्रभूंचा अवतार जर धर्मसंस्थापने करता असेल आणि धर्मसंस्थापनेमध्ये सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दलन करायचं असेल, तर या दोन्ही कार्याकरता रामचंद्र प्रभूंनी राजवाड्यात बसून चालणार नाही. त्यांना राजवाडा सोडला पाहिजे आणि असा राजवाडा सुटत नाही, त्याच्याकरता काही युक्ती केली पाहिजे. काय करावं? या देवता सगळ्या ब्रह्मदेवाकडे गेल्या आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, अहो तुम्ही एवढा सगळा घाट घातलात आणि सगळं मुसळकेरात जायची वेळ आली. काय म्हण, अहो उद्या त्या रामाला अभिषेक होणार आहे, मग काय होईल? अरे ते राम मग अडकून पडतील, मग रावण मरणार नाही, आमचा ताप कमी होत नाही, तो आम्हाला अजून जास्त त्रास देईल. मग काहीतरी करा, हे कार्य हे सगळं थांबवा. काय कसं करता येईल ते बघा. ब्रह्मदेवाने डोकं चालवलं. ब्रह्मदेव म्हणाले मला काही फारसं सुचत नाही. मग एक काम करू, आपण सरस्वतीला विचारू. हे सगळे देव सरस्वतीकडे गेले, सरस्वतीला प्रार्थना केली, असं असं काही विघ्न आणता येईल, कारण बुद्धीची देवता ती आहे. त्यामुळे बुद्धी फिरवूही शकते आणि बुद्धी मार्गावरही आणू शकते. बघा काही जमेल तर. सरस्वतीने सांगितलं काही करता येत नाही, फार अवघड काम आहे. कसं करायचं? बुद्धिभेद करणं सोपी गोष्ट नाहीये. प्रार्थना केली, पाया पडायला लागले, तुम्ही काही करू शकता. सरस्वतीने सांगितलं ठीक आहे, मी पाहते. वाल्मिकी रामायणामध्ये सरस्वतीनं मंथरेची बुद्धी बिघडवली असं वर्णन आहे. भावार्थ रामायणामध्ये वेगळं वर्णन आहे. सगळीकडे आनंद निर्माण झाला. अयोध्येमध्ये पक्वान्नाचं जेवण करायचं चाललं, त्यावेळेला त्या मंथरा त्यावेळेला एका उपवनामध्ये होती आणि त्यावेळेला ती कलिंगड खात होती. कलिंगड खात, भावार्थ रामायण, ते बाकीचे संदर्भ सोडून द्या, मला बाकीचं सांगायचं नाही काय. कलिंगड खात होती आणि मग कलीला अशी प्रेरणा ब्रह्मदेवाने दिली की काहीतरी करून हे सगळं बिघडवलं पाहिजे.
मग आता त्या मंथरेच्या पोटात जायचं असेल तर कसं जावं, मार्ग काय आहे? त्या महाभारतामध्ये नळाच्या पायातून कली आत घुसलाय नलराजाच्या शरीरात. तो नलराजा लघुशंकेला गेला होता आणि लघुशंका करून परत आल्यानंतर पाय धुवावेत ना, तर ते पाय धुताना सगळे पाय धुतले, टाच तेवढी कोरडी राहिली आणि तेवढ्या कोरड्या टाचेतून तो कली आत घुसलाय. म्हणून पूर्ण पाय धुवावेत, चूळ भरावी, 4 वेळेला चूळ भरावी असं संकेत धर्मशास्त्र आहे. काय जे असेल ते आता कोण करतं? अहो, टाच कोरडी राहिली तर कली आत घुसला, अख्खे पायच्या पाय कोरडे असतात. तो कलीच घाबरतोय. पायच धुत नाहीत लोक, काय करावं आता त्याला? हिच्या पोटात गेलं पाहिजे, कुठून जावं? त्या कलीने, त्या ब्रह्मदेवाने त्या मंथरेला कलिंगड खाण्याची बुद्धी दिली आणि त्या कलिंगडातून तो कली मंथरेच्या पोटात गेला. नाथ महाराजांनी म्हटलंय, म्हणून आता खरं खोटं देव जाणे, नाथ महाराज म्हणतात, मी प्रमाण आता मला पाठ नाहीये पण मी काढून देऊ शकतो आपल्याला. नाथ महाराज म्हणतात, म्हणून संतांना, सद्बुद्धी असणाऱ्या सात्विक लोकांना कलिंगड आवडत नाही. कारण तुम्ही बघा ना, त्याचा रंग, ते फोडल्यानंतर ते जे बाहेर पडतं ते सगळं मांसासारखं दिसतं ना, लाल भडक. मांस कसं दिसतं तसं दिसतं. त्यामुळे पदार्थाविषयी, पदार्थाच्या निर्मितीमध्ये जरी शुद्धता असली तरी पदार्थाच्या दर्शनात भावदोष असू शकतो. अन्नाच्या संबंधानं जे चिंतन शास्त्रांनी केलंय ना, त्याच्यामध्ये त्या पदार्थाचं नाव ऐकलं की नको वाटतं. मी एके ठिकाणी कोकणात गेलो होतो. कोकणात कीर्तन वगैरे झालं माझं, काय माहित नाही, एका ठिकाणी आम्ही उतरलो, तिथं आमची व्यवस्था झाली. आता सकाळी निघायचं होतं. त्या घरातली आई इतकी चांगली होती ती माऊली, तिने सांगितलं, महाराज लांबचा प्रवास आहे, थोडा फराळ करून जा. मी म्हटलं ठीक आहे. मला वाटलं आता फराळ म्हणजे काय, पोहे देईल, उपीट देईल, काहीतरी देईल, चिवडा फिवडा देईल. ती, मी म्हणालो काय काय करता फराळाला? ती म्हणाली थोड्या चिमण्या शिजवते. मी उठलोच घरातून, अरे हे कधी आपण मी म्हटलं आता कसं, तुमच्याकडे पाणी तरी कसं पिऊ मी? ते म्हणाले, अहो तसं नाही, चिमण्या हा आमच्याकडचा एक शुद्ध शाकाहारी प्रकार आहे. पण नाव ऐकून चिमण्या शिजवते हे नाव ऐकून अन्नाबद्दल जो भावदोष निर्माण झालाच की नाही अंतःकरणामध्ये, तसं नावावरून काही भावदोष निर्माण होतात, काही पदार्थाच्या दर्शनावरून भावदोष निर्माण होतात, भावदूषित होऊन जातो. तसं कलिंगड बघितलं तर ते भावदूषित होऊन जातं माणूस, अरे मांसासारखं दिसतं. म्हणून नाथ महाराजांनी म्हटलं की सात्विक वृत्तीची माणसं, ऋषी मुनी, संत हे कलिंगड खात नाहीत. याचा अर्थ असा नाहीये की कलिंगड खाणारे तसे नसतात, असा तुम्ही खात चला. हे त्या काळातलंय, रामाच्या काळातलंय, आता काही नाही. तो कलिंगडातून तो कली मंथरेच्या शरीरात गेला असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. वाल्मिकी रामायणाने सांगितलं, सरस्वतीनं बुद्धी बिघडवली. सरस्वतीने विचार केला काय करायचं. आपण शब्द तर दिलाय देवतांना, मी पाहते प्रयत्न करून म्हणून ती सरस्वती खाली आली. आता एवढा सगळा समारंभ गावामध्ये चालू आहे, नगरीमध्ये चालू आहे. तर या नगरीमध्ये विघ्न निर्माण करायचं असेल तर कुठंतरी काहीतरी कुणाची तरी बुद्धी बिघडवली पाहिजे का नाही. ती सरस्वती सकाळी अयोध्येमध्ये आली, संध्याकाळपर्यंत हिंडत राहिली, तिला कोणीच दिसेना की याची बुद्धी बिघडू शकेल असा माणूस अयोध्येत सापडेल. कारण सगळ्यांवरचे संस्कार इतके चांगले होते, सगळ्यांचं आचरण इतकं चांगलं होतं, सगळ्यांचा विचार इतका चांगला होता. मागच्या जन्मामध्ये काही पुण्य केलं म्हणून अयोध्येमध्ये जन्म मिळाला होता, मागे काही पुण्य केलं म्हणून रामासारखा राजा मिळत होता. सगळी अनुकूलता होती. माणसाची बुद्धी बिघडण्याची काही कारण आहेत. माणसाची बुद्धी का बिघडते? संगतीनं बिघडते, संस्काराने बिघडते. महाभारताने म्हटले भुकेनं बिघडते. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम, महाभारतात आलेलं वर्णन आहे. क्षुधा म्हणजे भूक. भूक माणसाची बुद्धी बिघडवू शकते. भूक लागलेला मनुष्य शांत बोलेल असं नाहीये. तुम्ही एखाद्या वेळेला घरी स्वयंपाकाला उशीर करून बघा, हळूहळू विचारतील अजून झाला नाही का? नाही, वेळ आहे. तासाभराने येतील. अजून
झाला नाही अजून. मग भूक जेव्हा आगीचा डोंब उसळतो त्यावेळेला कोण शांत चित्तानं बोलतं तुमच्या बरोबर? तुम्ही म्हणा बरं, काही नाही आज एकदाच जेवण आहे, तेही रात्री मिळणार आहे म्हणून बघा बरं. घरातले लोक काय प्रेमानं बोलतात? नाही बोलत. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम धर्मबुद्धीम व्यपोहती, महाभारत बोलतं. क्षुधा ही माणसाची धर्मबुद्धी भ्रष्ट करते. क्षुधा माणसाची बुद्धी बदलवून टाकते. अनेक कारण आहेत त्याच्या मागे बुद्धी बदलण्याची. काय करावं? ती सरस्वती बघायला लागली संगतीनं बुद्धी बदलावी, तर या सगळ्यांचीच संगती एकमेकांना आहे, सगळेच सज्जन आहेत. संस्कारानं बुद्धी बदलावी तर सगळेच जण असे आहेत की ज्यांच्यावर चांगले संस्कार झालेत अयोध्येमध्ये. भुकेनं बुद्धी बदलावी तर सगळे तृप्त आहेत पोटाने, कारण अयोध्या आहे. खाऊन पिऊन मजेत आहेत सगळे, पिऊन नाही खाऊन. सगळे आनंदात आहेत, सगळ्यांची पोटं भरलेली आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर तजेल आहे, टवटवी आहे, पोटं भरलेली आहेत सगळ्यांची. मग काय करावं? सरस्वतीच्या लक्षात आलं की अयोध्येतल्या माणसाची बुद्धी बदलणं, त्याच्या बुद्धीमध्ये विपरीतता निर्माण करणं हे आपलं काम नाही. मग अयोध्येत नसलेला, अयोध्येचा नसलेला पण अयोध्येत असलेला माणूस पकडला पाहिजे. आणि मूळ अयोध्येचा नसलेला पण अयोध्येत राहणारा अशी एकच व्यक्ती सरस्वतीला दिसली, ती मंथरा आहे. ती मूळ अयोध्येची नाही, तिच्यावर अयोध्येचे संस्कार नाहीत, तिला अयोध्येची संगती नाही आहे. त्यामुळे सरस्वतीला वाटलं ही बरी आहे, हिची बुद्धी फिरवावी. आणि मग जेव्हा मंथरा वर गेली गच्चीवर आणि हे बघायला लागली, त्यावेळेला तिला कळालं नाही की हे काय चालू आहे सगळं. वाद्य काय वाजतात, गर्दी काय झाली आहे, कळे ना. तेवढ्यात ते कौसल्याची दासी वर आली, तिला माहिती होतं. आणि मग त्या मंथरेने त्या कौसल्याच्या दासीला विचारला, ग काय चालू आहे, एवढा आनंद काय, नगर सगळं सजलेलं दिसतंय, आरडाओरडा चाललाय, वाद्य वाजतात, काय चाललंय? असं मंथरेने विचारल्या बरोबर त्या कौसल्याच्या दासीनं सांगितलं, तुला माहित नाही? नाही म्हणे. काय आहे, काय कार्यक्रम आहे का काही? ती म्हणाली, अगं आमच्या रामाला राज्याभिषेक होणार आहे. आमच्या एवढा एक शब्द सरस्वतीला बुद्धी फिरवण्याकरता चांगला वाटला. तुम्ही बघा ना, सगळ्या गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या वचनाने होतो. धृतराष्ट्र संजयाला काय विचारतो? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः. पुढचा शब्द काय? मामकाः पांडवाः. बस संपलं. आम्ही तुम्ही असा भेद निर्माण झाला की युद्धाला कारण होत असतं. माणसाची बुद्धी भ्रष्ट व्हायला एवढं पुरेसं असतं. मामकाः पांडवाश्चैव असं म्हटलंय. पांडव काय मामकाः मध्ये येत नव्हते काय धृतराष्ट्र? अरे सख्या भावाची मुलं होती की. पांडव काय मामकाः मध्ये बसत नव्हते काय? पांडवही माझेच आहेत असं म्हणायला पाहिजे होतं धृतराष्ट्रांनी. पण मनुष्य नको त्या वेळेला अपपर भाव करतो आणि त्याचा अपपर भाव हा त्याच्या दुःखाचं कारण ठरतो. नको त्या वेळेला आपलं म्हणावं. जावेचा मुलगा आणि आपला मुलगा एका वर्गात असले तरी निकाल लागल्यानंतर तुझ्या मुलाला किती पडले असं म्हणू नये. अगं आपल्या रामला किती पडले, हे बघ आपल्या श्यामलाही तेवढेच पडले, हे म्हणावं. आपलं म्हणावं हे बरं असतं. एक सूत्र सांगून ठेवतो, मामकाः पांडवाः हे करत बसू नये. धृतराष्ट्राने ते केलं. त्याच्या मामकाः मध्ये पांडवाः येत होते पण त्यांनी आणले नाहीत. पांडवांना आपलं समजलं नाही. आनंदाच्या भरामध्ये मनुष्य हे विसरून जातो बऱ्याच वेळेला, कारण आनंद माणसाला बऱ्याच वेळेला उन्मत्त बनवतो. करू नये असं. मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि ज्ञानोबा आहे त्याच एका शब्दाला धरून त्याला रागावले. म्हातारा मोहे नाशिला. ज्ञानोबा म्हणतात, अरे हा म्हातारा मोहानं नासला बाबा, नासला. ज्ञानोबा म्हणतात मामकाः ज्ञानोबरांना आवडलं नाही. तुझ्या मामकाः मध्ये पांडवाः येत नाहीत का रे बाबा?
आणि अर्जुन पांडवामधला असताना सुद्धा तो युद्धामध्ये समोर धनुष्यबाण घेऊन उभे असणाऱ्या सगळ्यांना मामका समजत होता. अरे हे तर माझे आहेत, माझे भाऊ आहेत, माझे सासरे आहेत, माझे गुरु आहेत, माझे मामा आहेत, हे माझे आजोबा आहेत, माझे काका आहेत. या सगळं असं त्यांना जे समोर उभे होते त्यांना तो माझं माझं म्हणत होता, आणि जे खरे माझे होते त्यांना धृतराष्ट्र माझं म्हणायला तयार नव्हता. त्यामुळे मग सगळं युद्ध त्याच्यातून पुढे आपल्याला माहिती आहे. कौसल्याच्या दासीनं हे म्हणायला नको होतं. कौसल्याच्या दासीने सांगितलं, अगं आमच्या रामाला अभिषेक होणार आहे. आमचा राम म्हणजे काय? तो कैकईचा नव्हता काय? कैकई तर कौसल्याला म्हणत होती, अगं राम माझा आहे, भरत तुझा आहे. इतकं कौसल्याचं प्रेम आहे रामचंद्र प्रभूंवरती. आणि मग विकल्प निर्माण झाला की सर्व तेवढं साधून गेलं. बुद्धिभ्रष्ट करण्याकरता विकल्पाची नुसती शंका जरी मनात आली ना तरी समाधान राहत नाही हो. नुसती शंका येऊ द्या, असं असेल काय, असं वाटलं की सगळे प्रश्न निर्माण होतात, समाधान निघून जात. एका माणसाला असं वाटलं की जेवताना आपल्या पोटात माशी गेली. आता माशी काही पोटात राहते का? माशी आपण याते गिळवी, पुढीला वांती शिणवी, ज्ञानोबराय बोलतात. माशी गिळली की त्याचं वमन होतं, उलटी होते, उलटीतून माशी बाहेर पडते. पण त्याला वाटलं आपल्या पोटात माशी गेली. त्याने एक दिवस वाट बघितली, त्याला वाटलं अरे काय खरं नाही. डॉक्टरकडे गेला. डॉक्टर, अहो पोटात माशी गेली. कधी? कालच गेली. डॉक्टर म्हणाले तसं होत नाही, जर पोटात गेली असेल तर ती कालच बाहेर येईल. ज्या अर्थी ती बाहेर पडली नाही, तुम्हाला उलटी झाली नाही, ती अर्थी माशी बिशी नसेल, दुसरं काहीतरी काळं खाता खाता मोहरीचा दाणा वगैरे, कोथिंबिरी वगैरे काहीतरी गेला असेल पोटामध्ये तुमच्या. तर नाही 100% माशी. डॉक्टरने त्याला सांगितलं अरे असं होत नाही. तो म्हणला नाही हो, मी 100% सांगतो माशी गेली. अरे मग उलटी झाली नाही, मग काहीतरी करा, औषध द्या. मग डॉक्टरने त्याला उलटीचं औषध दिलं, उलटी झाली सगळं. दुसऱ्या दिवशी तो परत गेला. झालं का काही? नाही म्हणे, ती काय बाहेर पडली नाही, ती पोटातच आहे. तर 3 दिवस झाले डॉक्टर, काहीतरी करा, काहीतरी करा. मग डॉक्टरच्या लक्षात आलं की अरे हे काही सरळ सांगून मिटणार नाही. मग डॉक्टरने काय सांगितलंय, पण तुम्ही माझ्यासमोर उलटी करा, मी औषध देतो. याने औषध दिलं, त्याला उलटी झाल्याबरोबर डॉक्टरने एक काळा काहीतरी असा दोरा वगैरे घेतला, त्याच्या उलटीमध्ये टाकून दिला, तोंडला माशी पडली. तो म्हणला हा आत्ता समाधान झालं, मला पडली माशी, आता बरं वाटलं, आता जातो सुखानं. निघाला, तेवढ्यात दारातून परत आला. तो म्हणला दुसरीच चिंता आहे. तो म्हणला आता काय? तो म्हणला माशी 3 दिवस पोटात होती, किती अंडी दिली असती. विनाकारणच आहे की नाही. एकदा शंका आणि विकल्प अंतःकरणामध्ये निर्माण झाला ना की मनुष्य विकल्प निवृत्तीपेक्षा विकल्पातून निर्माण होणाऱ्या अन्य विकल्पांना जास्त विचारात घेत असतो. विकल्पाच्या निवृत्तीपेक्षा विकल्पातून निर्माण होणारे विकल्प हे जास्त त्रासदायक असतात आणि मनुष्य त्याचाच जास्त विचार करतो. ते पुढे आपल्याला अहिरावण महिरावणाचं चरित्र आहे युद्धकांडामध्ये. ते अहिरावण महिरावण मेले नाहीत रामाकडून. कारण अहिरावण महिरावणाला एक बाण लागला आणि त्या बाणानं त्यांचं रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्या थेंबातून हजारो अहिरावण महिरावण तयार व्हायचे. आता आमच्या विकल्पांचं असंच आहे, आमच्या संशयाचं असंच आहे. एक संशय अंतःकरणामध्ये पडला की त्याच्यातून हजारो संशय निर्माण होतात. आम्ही कुठले कुठले दूर करावेत. सरस्वतीला वाटलं ही कौसल्याची दासी म्हणते ना आमच्या रामाला अभिषेक आहे. मंथरेचं डोकं फिरलं तिथं. आमचा राम म्हणजे काय? हे अपपर भाव करते. आमचा म्हणजे तो आमचा नाही आहे आणि तो कैकईचा नाही आहे, म्हणजे कैकईच्या भरताला अभिषेक होणार नाही. आता ती सरस्वतीच आहे, तिनेच डोकं फिरवलंय. सगळे विकल्प निर्माण व्हायला लागले. काय करावं? ती तशीच खाली गेली. कैकईला कल्पना नव्हती, दशरथ स्वतः कल्पना देणार होते. ती तिथं गेली. कैकई पलंगावर शांत चित्तानं झोपलेली. ती गेली. आता ती माहेरून आलेली दासी आहे. मंथरा गेली आणि मंथरा कैकईला म्हणते मूर्ख आहेस का ग तू, झोपून राहतेस? असे शब्द आहेत वाल्मिकी रामायणामध्ये. उत्तिष्ठ मूढे किम शेषे भयम त्वाभिवर्तते.
अगं तुझं भय तुझ्या तोंडावर येऊन राहिलंय, तुझ्या दारात भय उभं आहे आणि तू झोपून राहतेस? मूर्ख आहेस का? उठ, कळत का नाही तुला काही? सगळे आपत्ती तुझ्या दारात उभ्या आहेत. काही काहीला काही कळे ना, असं का बोलते? पर माहेरून आलेली आहे, काही काही पेक्षा वयानं मोठी आहे, त्यामुळे मुलीसारखी काही काहीला मानणारी आहे, त्यामुळे मूर्ख वगैरे म्हणू शकते, काही काहीला आईसारख्या विचारानं प्रेमानं म्हणू शकते, काही काहीला त्याच्याबद्दल काही वाटलं नाही, ही मला मूर्ख कसं म्हणाल? ते म्हणे ठीक आहे, आपल्याच माहेरची आहे, मूर्ख म्हणू शकते. पण काय एवढी चिडली आहे? कशासाठी चिडली आहे? हिच्या चेहऱ्यावर काही नाही आहे, सगळा चेहरा पांढरा फटक पडलेला दिसतोय. ती म्हणाली अगं झालं काय तुला? कशा करता चिडली आहेस? काही भांडण झालं का कुणाचं? कुणी काही बोललं का तुला? मला सांग, मी ह्यांना सांगते, शिक्षा करवते. ती म्हणाली अगं मला बोलणार कोण आहे इथं? मला कोणी आणि मी बरी ऐकून घेईन कोणी बोललं तर? मला बोलणार कोणी नाही, पण तुला संकटाची मालिका सुरू होणार आहे, तू तुझं बघ, माझं काय विचारतेस? काही काही म्हणाली काय झालं? तुझा चेहरा असा पडलेला का दिसतो? दुःख दिसतंय चेहऱ्यावर, काय झालं काय? मग मंथरेने सांगून टाकलं, अगं तुला माहिती नाही काय, रामाला उद्या आज राज्याभिषेक होणार आहे. कैकईच्या ते कानावर पडलं आणि कैकई ताडकन उठून बसली, चेहरा अत्यंत आनंदानं प्रफुल्लित झाला. ती म्हणाली काय सांगतेस? माझ्या रामाला अभिषेक? ती म्हणाली तुझ्या नाही, त्यांच्या रामाला होणार आहे असं तिने सांगितलंय. ती म्हणाली होती ना आमच्या रामाला, कारण ती कौशल्याची दासी होती. कौशल्याचा मुलगा राम आहे आणि हिचा मुलगा भरत आहे. त्या दोघींमध्ये काही नसतं. अहो खरं असंच असतं, शहाण्यांमध्ये भांडण नसतातच, हे नंतरचे जे चेले असतात ना ते फार अवघड असतात. ते विकल्प निर्माण करून देतात, त्यांच्यामध्ये भांडणं होतात. वर सगळं अलबेल असतं, खाली कार्यकर्ते भांडून घेतात विनाकारण. वर आनंदात ते एकमेकांच्या घरी जाऊन चहा घेतात. तुझ्या नाही, त्यांच्या रामाला अभिषेक होणार आहे. ती म्हणाली काय बोलतेस मूर्खासारखी? त्यांचा राम आणि आमचा राम काय वेगवेगळे राम आहेत काय? मूर्खपणानं काहीतरी बोलत राहतेस. ती म्हणाली मूर्खपणानं मी बोलत नाहीये, मूर्खपणानं तू बोलतेस, तुला कळलं पाहिजे. हे रामाला अभिषेक होणार आहे. पुष्कळ झालं, रागावणं झालं, कैकई ऐकायला तयार नाही. शेवटी कैकईने आपल्या गळ्यातला कंठा काढला आणि रामाला अभिषेक होणार आहे ही बातमी मला तू आणून दिलीस, या प्रित्यर्थ मी तुला हा भेट देते. म्हणून कैकईने सोन्याचा कंठा गळ्यातला काढला आणि मंथरेला देऊन टाकला. किती चांगली बातमी आणलीस. कैकईनं तो कंठा, त्या मंथरेने तो कंठा घेतला, कैकईच्या अंगावर भिरकावला. ती म्हणाली राहू दे असले बक्षीस तुझ्याकडेच, काय करायचंय मला घेऊन? दागदागिने घालून काय मला मिरवायचंय? माझं काय वय आहे? मी काय हे करण्याकरता इथं आले? मी तुझं हित बघण्याकरता इथं आले. मला कोणत्याही दागिन्यापेक्षा तुझं हित महत्वाचं आहे. मला नको तुझे कंठे, घेऊन जा तूच, तुला पाहिजे तर. काही म्हणाली असं का बोलतेस? आणि रामाला अभिषेक होणार आहे हे मला काही बोलले नाहीत. आणि मग कैकईनं नवऱ्याबद्दलचं विष कैकईच्या त्या मंथरेने कैकईच्या अंतःकरणात कालवायला सुरुवात केली. कैकईच्या अंतःकरणात भेद नाहीये, पण भेदाचं बीज टाकणं फार सोपं असतं. कारण मनुष्य हा जीव, मुळातच जीव हा अत्यंत संकुचित ज्ञानानं युक्त आहे. मुळातच त्याला अपपर भाव करायला आवडतं. तो पटकन वेगळं होण्याचा विचार करतो. एक होणं त्या मानानं अवघड असतं, वेगळं होणं त्या मानानं फार सोपं असतं. काही ती मंथरा बोलायला फार हुशार आहे. तिने सांगितलं तुझ्या नवऱ्याचं तुझं मला काय कौतुक सांगतेस? मला चिंता वेगळी आहे. तुझा नवरा वाटतो तेवढा सरळ नाही. काही तुझ्या तोंडावर तो गोड बोलतो, पण मागून सगळी कट कारस्थानं तो तुझ्या विरुद्ध करत असतो. ती म्हणाली असं काय म्हणतेस, कशावरून? मग त्यांनी सांगितलं रामाला अभिषेक करतोय ना,
मग भरताच्या अनुपस्थितीत का ग? तुझ्या भरताला तिकडं पाठवून दिलं तुझ्या माहेरी, आणि आता रामाचा अभिषेक सुचतो आणि लगेच करणार आहे म्हणे. भरताला बोलवून घ्यायचं सुचत नाही याला. एखादी गोष्ट वारंवार 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 सांगत राहिली की त्या गोष्टीची सत्यता माणसाला हळूहळू पटायला लागते. याला आपल्याकडे हॅमरिंग असं म्हणतात. वारंवार तेच 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 सांगत राहिलं की माणसाला ते हळूहळू खरं वाटायला लागतं. ती म्हणाली तुझा नवरा असाच आहे, तुझ्या नवऱ्याने सापासारखं वर्तन केलंय, तुझ्या जवळ राहतो पण तुलाच विष विष तुझ्या अंगात बिनवतो, चांगला नाही तुझा नवरा. आत वेगळा बाहेर वेगळा. हे सगळं मंथरेने कैकेयीला भरवून दिलं. कैकेयीला पहिल्यांदा ते पटलं नाही, पण हळूहळू हळूहळू ते पटायला लागलं. आणि मग तिने सांगितलं, मला वर देतेस, गळ्यातला कंठा काढून देतेस, ह्याच्याने काही भलं होणार नाही. एक लक्षात घे, जर रामाला अभिषेक झाला तर कौसल्या ही राजमाता होईल पुढे चालून, आणि तू आवडीनं करून आणलेली सुद्धा नंतर नावडती होशील. लक्षात घे, राजमाता पद तुझ्या वाट्याला कदापि येणार नाही. मग रामाला एकदा राज्य मिळालं की ते रामाच्या मुलाला मिळेल, ते भरताकडे कधीही येणार नाही. तुला कधीही राजमाता म्हणून मिरवता येणार नाही. तू कधीही दशरथाच्या जवळ बसण्याच्या योग्यतेची राहणार नाहीस. हे चांगलं नाही. आणि तुला अजून सांगते, एकदा राम राजा झाला की भरत, तू राजाची आवडती बायको आहेस, भरताला राज्याभिषेक होणं आवश्यक होतं हे रामालाही माहिती आहे. म्हणून एकदा राम राजा झाला की तो भरताला अरण्यामध्ये काढून देईल, हकलून देईल आपल्या राज्यातून, भरताला अरण्यामध्ये पाठवून देईल. भरत अरण्यामध्ये फळमुळं खात कंदमुळं खात इकडं तिकडं हिंडत राहील. आणि भरत गेला की तुला सुद्धा हे लोक सुखानं जगू देणार नाहीत. तुला सुद्धा भरताच्या मागे जावं लागेल. इतक्या मोठ्या राजाची तू मुलगी, इतक्या मोठ्या राजाची तू बायको, आणि काय प्रसंग तुझ्यावर आलाय बघ. तुला दुसऱ्यांच्या दारामध्ये भीक मागावी लागेल, भरताला झोळी पसरावी लागेल. अयोध्येच्या राजाचा मुलगा आहे भरत, अयोध्येच्या राजाची बायको आहे कैकेयी, पण दुसऱ्याच्या दारामध्ये भिक्षा वाढा म्हणून तुम्हाला आरडाओरडा करावा लागेल. आणि लोकांचं उष्ट शिळं उरलेलं असं तुम्हाला खात आपले दिवस काढावे लागतील. हे भविष्य तुझ्या डोळ्याला दिसतं की नाही? विचित्र सायकॉलॉजी आहे. मनुष्य जेव्हा घडणारी घटना आणि घटनेपेक्षा होणार त्या घटनेने निर्माण होणाऱ्या परिणामांची आपल्याला जाणीव करून द्यायला लागतो, तेव्हा ते परिणाम होणारे नसले तरी होतील याचा विश्वास माणसाला वाटायला लागतो. कारण मनुष्य हा घटनेपेक्षा घटनेच्या परिणामात जास्त अडकतो. होईल असं, अभिषेक होईल त्याला, पण तुला भीक मागावी लागेल. दशरथाला हकलून देतील, आणि दशरथ जर त्यांना त्या भरताला हकलून देतील, आणि जर रामाला असं वाटलं की भरत आपल्याला आडवा येतोय, भरताचा जीव घ्यायला राम कमी करणार नाही. तू काय समजतेस? तुझा नवरा सरळ नाही आहे, त्याच्या मनात तो डाव आहे, त्याच्या मनात राजकारण आहे तुझ्याविषयी. हे आहे ते चांगलं नाही. मग उठ, असं करून चालणार नाही. मग तू आवडती आहेस ना, नवऱ्याला वेठीला धर, चिडचिड कर, रागाव, त्याच्याकडून काही वर प्राप्त करून घे, आणि त्या वरामध्ये भरताला राज्य मागून घे. वेड्यासारखी वागू नको. उठ, आत्ता जर संपलं तर कधीही तुला मिळणार नाही. संपलं संपलं, पुन्हा वेळ गेल्यावर रडून उपयोग नाही. पयोगते खलु सेतुबंधा न कल्याणी विधीयते. मंथरा बोलते, कल्याणी अगं ऐक, कैकेयी, पाणी वाहून गेल्यानंतर वरून पूल बांधला, रामाला अभिषेक झाला, मग तू म्हणायला लागलीस की मला 2 वर द्या. मग कशाला पाहिजेत नंतरचे वर? काय मागणार आहेस त्या वरामध्ये? अभिषेक तर होऊन गेला, काय मागणार आहेस आता? गेलं ना राज्य, अयोध्या गेली ना हातातून, तुझं राजमाता पद गेलं ना,
तुझ्या सुनेचं पद गेलं ना राणी म्हणून, मुलाचं पद गेलं ना राजा म्हणून, मग आता काय मागणार आहे सगळं झाल्यानंतर? उठ. कैकेयीला ते खरं वाटलं. कैकेयी उठली, विचारामध्ये गुंग झाली. तिच्या बोलण्याचा परिणाम इतका विल, एकतर ती माहेरची होती, त्यामुळे तिचं बोलणं सत्य वाटणं खूप स्वाभाविक होतं. मंथरा बोलण्यामध्ये कुशल आहे. तिने अशा पद्धतीचे तर्क कैकेयी समोर ठेवलेत की ते तर्क कैकेयी करता अकाट्य होते. कैकेयीला असं वाटायला लागलं की हे खरंच आहे, कारण या तर्काला जोपर्यंत पुढचा तर्क उत्तर म्हणून सापडत नाही ना, तोपर्यंत मनुष्य विचाराच्या दृष्टीने पुढे जात नाही. तर्काला दुसरा तर्क सापडला नाही, तर्काला उत्तर सापडलं नाही की मनुष्याची बुद्धी कुंठित होते, तो तिथेच अडकून पडतो. मंथरेने मांडलेल्या तर्क, तुझ्या मुलाला हाकलून देतील, मारून टाकतील, तुला भीक मागावी लागेल, अयोध्येचं राज्य जाईल, अमुक आहे तमुक आहे, हे सगळे तर्क कैकेयीला अकाट्य आहेत. असं होणारच नाही हे तिला निश्चयात्मक बुद्धीनं सांगता आलं नाही. तिला ते खरं वाटलं.